इंग्लिश पिक्चर आता घाणेरडे बघत नाही, चांगले तसं की हे नाही बघा. अच्छा आहार बघा. हा अच्छा लय लहान असताना बघितलं मी. त्यानंतर मी बघायला नव्हतं हे कुठं, म्हणजे किती वर्षाचं आहे, म्हणजे किती वर्ष अगोदरचं आहे? 25-30 वर्षापूर्वीचा आहे. तुम्हाला प्रामाणिक बद्दल एकानं बक्षीस दिलंय, प्रामाणिक बद्दल. होय, म्हणजे बक्षीस दिलेलं आहे. बक्षीस दिलं आता चालू नाही ते? आहे, चालू आहे की अजून चालू आहे. टेप तेन कसं? टेप रेकॉर्डर आहे, प्रामाणिक म्हणा, आणि FM रेकॉर्ड आहे. गाणी दररोज ऐकतो. गाणी दररोज ह्याच्यावर चालू असते गाणे? गाणी चालू. आणि हे DVD आहे. हा हा. हे मध्ये मध्ये कधीतरी रेवर DVD लावून ऐकतो. पिक्चर, इंग्लिश पिक्चरचा नाद आहे. इंग्लिश पिक्चर बघतो. इंग्लिश पिक्चर नाद आहे? घाणेरडे बघत नाही, चांगले पिक्चर इंग्लिश. रोमन दादा कोंडके कसा विचार? रोमन संस्कृतीतले युद्धपट मला लय आवडतात. युद्धपट संस्कृती, रोमन संस्कृती, त्यामधली युद्धपट वगैरे आहेत ते मला आवडतात. मग ते मी बघतो. चांगला आहे, तुमची जोडी चांगली आहे. आजीची आणि तुमची जोडी चांगली आहे. खतरनाक जोडी आहे तुमची. सगळं मुंबई सारखी रूम आहे, मुंबई सारखी खतरनाक आहे खरं. इथं आजी असत्या, तिथं आजोबा असतात निवांत. आजीचं कपाट, हे आजीचं कपाट काय? या आजीचं, हे माझं. विषय बघा, आपण आपल्या घरामध्ये चौघा म्हणजे आई वडिलांनी 2 भावांचे कपडे एकदम असतात एकाच कपाटामध्ये. कपडे जे पण असेल ते सेपरेट. इथं हे आजीचं कपाट आहे सेपरेट, आणि ते आजोबांचं कपाट आहे सेपरेट. आजीचा कॉट इकडे एक सेपरेट, तिच्या पाय दुखतात, तिचा कॉट सेपरेट, हा, माझा कॉट सेपरेट, असं डायरेक्ट सेपरेट विश्रांतीसाठी. आणि आजीला जेवणाला ह्यो टेबल आजीचा वेगळा. डायनिंग टेबल आहे. डायनिंग टेबल आजीचा. डायनिंग टेबल हे तुमचा डायनिंग टेबल आहे का? आमचा डायनिंग टेबल आहे. आज आणि इथं आजी बसते अशी निवांत. आजीची, माझी इकडे खुर्ची. ही तुमची खुर्ची आणि आणि आजीची खुर्ची. मग तुम्ही असं घरात असं आत आल्यात तुम्ही इथं बसायचं होतं ना, म्हणजे सगळा मेन. मी इकडे बसतो, तसं नाही की तिला, हे राजे, तिला अध्यक्ष केले. हे अध्यक्ष आहे का? अध्यक्षाला खुर्ची. आणि हे सेनापती, तुझे गुडघे तिला. आणि हे सेनापती, हे सेनापती. गेस्ट साठी एक खुर्ची. सिस्टमॅटिक आहे सगळं. हे गेस्ट साठी ही खुर्ची. गेस्ट आले की ही खुर्ची पुढे ठेवायची लगेच असं. खतरनाक आहे. स्टंट म्हणजे स्टाईल खतरनाक आहे की नाही, खरं सांगा. तर माझं म्हणणं असं आहे की माझं आता वय 80 आहे. तर प्रत्येकानं आपलं लाईफ कसं जगायचं ठरवून आनंदात राहावं. आणि आपल्याला प्रत्येकाला काही रोग असतात, आणि ते रोगामध्ये अनुवंशिक रोग असतातच प्रत्येकाला. म्हणजे आपल्याला कुठला रोग आहे किंवा कुठला त्रास आहे हे बघायचं, त्याच्यावर आहारात बदल करायचा. आहार विषयक पुस्तकं भवानी मंडपात बुक स्टॉल मध्ये मिळतात. तिथं आणून आपल्यात बदल केला की तुम्हाला तुमचं लाईफ सुखी जगता येतं. संपला विषय. डोक्यात ठेवा, 100% लय मोठी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही पण डाएटवरची पुस्तकं सगळी वाचा, जेणेकरून बाबा तुम्हाला समजून येईल की आहार काय घ्यायचा, कुठल्या ऋतूमध्ये कुठला आहार असतो हे पण असणार. तर आपण ह्या ऋतूतला आहार ह्या ऋतूमध्ये घेऊन 100% चालतच नाही ते. त्यामुळे प्रत्येक ऋतूला प्रत्येक ऋतूवाईज आहार असतात. हे आपल्याला आता माहित नाही, ते पुस्तकात आपल्याला कळून जाते. तसं की हे नाही बघा, आजचा आहार बघा. हा आजचा आहार आहे. आजचा आहार हेच आहे ना, हे गाजर आणि हे कांदे. गाजर बरोबर. जेवणाबरोबर हे कांद्याची पाती आहेत ना, हे खायचं. कांद्याची पाती. हे जेवणाचा आजचा आहार होता. आजचा जेवणाबरोबर खायचा. चांगलाय. आजचा व्लॉग इथंच थांबूया आपण 100%. आणि जर ह्याच्या पुढचं जर तुम्हाला खरंच अजून आजूबाजूला काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील, म्हणजे ते पेटीवादन असेल की ही पुस्तक सोडून अजून पण पुस्तकांचा भांडार आहे 100%. हे सोडून अजून पण म्हणजे आम्ही जे घर राहतोय, समजा की आम्ही जिथं राहतोय ते त्यांनी कसं उभा केलं त्यांच्या वयामध्ये, ह्या सगळ्या स्ट्रगल भरा सगळी लाईफ आहे. आणि हे जर तुम्हाला 100% जाणून घ्यायचं असेल तर फक्त कमेंट करून सांगा की खरंच तुम्ही इंटरेस्टेड आहे. त्यासाठी आपण त्यांना तयार करूया, आणि या गोष्टी 100% आपण त्यांच्याकडनं म्हणजे त्यांचा स्ट्रगल आपण विचार करू, म्हणजे त्यांचा स्ट्रगल आपण ऐकून बघा तरी की त्यांनी काय स्ट्रगल त्यांच्या आयुष्यामध्ये केलाय जे आपण आज करत नाहीये. हे 100% नेक्स्ट व्लॉगमध्ये जर तुमची इच्छा असेल तर आपण नक्की करूया. हे जर व्लॉग तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असेल तर 100% सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये 100%.